हॅलो, ओळख कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ऑगस्ट 2018 मध्ये हा उपक्रम सुरू झाला. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो, अशी त्यामागची भावना आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कष्ट असतात, संघर्ष असतो, यश असतं. त्या सगळ्याची आपल्याला ओळख होते. प्रत्येकाच्या आयुष्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजपर्यंत 63 कार्यक्रम झाले आणि आजचा आपला 64वा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला मान्यवर म्हणून लाभले कुमारी पूर्वा शिवराम किंद्रे. योगासनपटू आहे. अनेक नॅशनल मेडल तिने मिळवले. परदेशामध्ये सुद्धा तिने मेडल मिळवले आणि नुकताच शिवछत्रपती पुरस्कारामध्ये योगासनाचा समावेश झाला 2022-23चा. आणि योगासनामधला पहिला शिवछत्रपती पुरस्कार जिला जाहीर झाला ते आपल्या रत्नागिरीची सुकन्या कुमारी पूर्वा किंद्रे. मी तिला आमंत्रित करतो तिचा आपण स्वागत करून टाळावं. आता पण तिचा प्रवास समजून घ्यायचा आहे. बस. नमस्कार पूर्वा, ओळख कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास समजून घेत असतो. आपला जरी छोटासा प्रवास असला तर तोही सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. तर तो आपण समजून घेऊया प्रश्नांच्या माध्यमातून. सर्वप्रथम तुझं बालपण, तुझी शाळा याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगशील आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तुझी. नमस्कार, माझं नाव पूर्वा शिवराम किंद्रे. त्यांना माहिती असेल मी लहानपणापासूनच जे काहीतरी गेमची आवड असली. बाबांचं म्हणजे अजून लहानपणापासून होती इच्छा की गेम पण असावा आणि अभ्यासात शिक्षण पण असावं. माझ्या बाबांचं नाव शिवराम गंगाधर किंद्रे. ते प्राथमिक शिक्षक आहेत, शाळेत मुख्याध्यापक आहेत, तसेच खो-खोचे राष्ट्रीय पंच पण आहेत. त्यामुळे त्यांना अभ्यास आणि खेळ त्यांचा पण ते जागा होतं. आणि मला एक बहीण आहे आणि आईचं नाव पूजा शिवराम किंद्रे आणि बहिणीचं नाव प्राप्ती शिवराम किंद्रे. माझी बहीण पण योगाचीच खेळाडू आहे. तर ती पण नॅशनल लेवलवर मेडलिस्ट आहे योगासनाची. आणि होपफुली ती पण अप्लाय करेल शिवछत्रपती. नक्की नक्की तिच्यासाठी मला एकदा आपण काय होतं नंतर शेवटी स्वागत केलं. ते लहानपणापासून होती बाबांच्या की आई व दोघांची पण की काहीतरी खेळामध्ये पण असावं आणि अभ्यासात पण असावं. मग त्यांचा विचार होता की जिम्नॅस्टिक करूया आपण, की एक गेम वेगळा आहे. म्हणजे विचार होता की मैदानी खेळ मी अनुभवलेला आहे. तुम्ही काहीतरी असा गेम खेळा की मला कशाला अवलंबून राहायला नको कोणावर पण. आणि जिम्नॅस्टिकमध्ये असं होतं की तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे, सगळं हे पाहिजे. आणि आपल्या इथे मला वाटतं तसं जिम्नॅस्टिक पण तेव्हाच नेमका मी आधी शाळेत GPS मध्ये होते आणि तेव्हा आमचा पिरियड व्हायचा योगासनाचा. आणि तेव्हा तिथल्या मॅम होत्या मनुष्य मॅम म्हणून. त्या बोलल्या की ऍक्च्युली खूप चांगलं फ्लेक्झिबल आहे योगा बोलते त्या. आणि तुम्ही काय करू शकता हा गेम म्हणून. आणि हा योगा असा एक आमचा गेम आहे की त्याला काहीच लागत नाही. तुमची मॅट असो नसो कुठेही पण तुम्ही तुम्ही स्वतःची इच्छा असो आणि असायला पाहिजे आणि तुम्ही करू शकता. मग तशी तिथून माझी प्रवास सुरू झाला की एक स्पर्धा खेळून बघूया. तिसरीमध्ये पहिली स्पर्धा खेळले मी योगासनाची. जिल्हा खेळले तेव्हा अलाउड होतं. म्हणजे आता 5वी पासून त्यांनी केलंय की 5वी पासून खेळू शकता. मी पहिली स्पर्धा तिसरी असताना खेळले की पण नेमका तेव्हा जिल्ह्याला माझा नंबर आला. जिल्ह्यामध्ये किती 5वी 6वी असेल कारण 7 नंबर जायचे पुढे. आणि विभाग होता लढाईलाच कोल्हापूर. आणि तेव्हा पहिल्यांदाची स्पर्धा मोठी स्पर्धा काय असते. मी माझ्या कॉस्ट्युमवर पण तेव्हा काय नव्हते. मी टी-शर्ट मॅक्स स्पर्धा खेळले तेव्हा. आणि पहिल्यांदा फक्त मी जेव्हा रडायला लागले की मी काय स्पर्धा खेळणार नाही, मला हा योगा गेम काय आवडलेला नाही, काय खेळणार नाही, मला असणं येत नाही, काय येत नाही, मी घरी जाऊया पर्यंत. आई होती माझ्यासोबत तेव्हा. बोलली एक ही स्पर्धा खेळून बघ असं आहे असं काय. मला जी असणं आली केली परफॉर्म फोटो नाही. आणि माझ्या मागे तुमच्या तेव्हा मला फोटो ते आहे इंस्टाग्राम विद्यार्थ्यांच्या नव्हती. तिसरीची गोष्ट
आपण तिथे होतो. त्या फोटोमध्ये माझ्यासोबत परफॉर्म करतात अच्छा. आणि ते सरांना आमच्या फोटोला जाताना कळलं अरे ह्या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी. आणि तिथून मग सुरुवात झाली की नाही करूया आपण अजून प्रयत्न करूया. अच्छा, मग पुढे चालू कसं झालं योगासनाचं? त्याच्यानंतर आले की नाही पास झालं म्हणून असं सगळं झालं माझं. पण नंतर म्हटलं बघूया अजून ट्राय करूया आणि नंतर मी कंटिन्यू ठेवला हे आणि 5वीत पुन्हा खेळले. 5वीत स्पर्धेला राज्यापर्यंत गेले आणि तेव्हा अजून मला अनुभव आला की कशा स्पर्धा असतात? आणि नंतर मग सरांची इकडे बदली झाली की कंटिन्यू ठेवला तरी कोर्स कंटिन्यू ठेवला आणि 6वीत पुन्हा विभागाला सर भेटले. तिथे भानुकालीला सांगलीलाच होता विभाग तिथे आणि 5वीत असतात. हा 6वीत त्यांची इकडे बदली झाली. 6वीत असताना त्याच्या आधी तू चिपळूणला वगैरे पण गेली कोव्यासला वगैरे जाऊन सराव करत होतीस? तेव्हा 4थी 5वी 6वी या दरम्यान मी शनिवारी मी आणि बाबा सकाळी 5:30च्या ट्रेनला बसायचो जायचो शनिवारी मावशीला राहायचो. रोज संध्याकाळचं सकाळचं आणि संध्याकाळची प्रॅक्टिस मिळायची आणि रात्रीला कोव्यासमध्ये चिपळूणला. त्या सरांना सांगितलं की इकडे काय नाही तिकडे तरी आपण प्रयत्न करू. पण तेव्हा कोव्यासची मला योगासनामध्ये करण्याचं नाव होतं त्या काळात. खूप नाव होतं त्यांचं त्यामुळे तिकडे गेला आणि बाकीच्या इकडे मग रंजनला प्रॅक्टिस किंवा घरी प्रॅक्टिस जास्त करून कशी व्हायची. बाकी 5 दिवस आणि बाकीचे 2 दिवस मग चिपळूणला जाऊन येऊन करायचं. अच्छा, योगासाठी. योगासाठी. आणि मग कुंटेकर सरांची इकडे सर नेमकं ते पहिलं त्यांची पोस्टिंग झाली ती एम रत्नागिरीत झाली. जे माझं पण नशीब चांगलं होतं सगळ्यांचं तरी चांगली सगळ्या गुरु मला लावले. पहिला योगा टीचर आणि महाराष्ट्रातले रत्नागिरी त्याचा मोठा फायदा झाला. आणि मग कसे योगाचा प्रवास चालू झाला? कारण का आपण म्हणजे ना चित्रावली बघतो आणि प्रॉपर कोचिंग असं मिळालं नव्हतं की जायचं यांच्याकडे सगळ्यांकडे प्रॅक्टिस करायचे जायचे की मला हे असं सांगा ते असं सांगा. पण जर मनापासून घेणारा असा माणूस सर पहिला माणूस होता की हा हिचं हे बरोबर आहे हिचं हे बरोबर आहे हिला हे केल्याने हे चांगलं होईल. त्यामुळे सर जेव्हा आले त्यांनी मला 4 वर्ष तयार केलं असेल. त्याच वर्षी नॅशनल खेळायला लागले. वा वा. आणि मग कसं प्रवास चालू झाला मग दरवर्षी? हा म्हणजे आधी लढाई झाली कारण कोरडे घालले मार खाल्ला की त्यांचं होतं की जमतं येतं तुला मग ते त्याला कष्ट घेतले पाहिजे. त्यांनी मला म्हणजे मेन गोष्ट होती तेव्हा योगाची हँडस्टँड शिकवणं. हँडस्टँड मेन कोर म्हटलं पाहिजे त्या आसनाला ते त्यांनी शिकवलं पहिलं. आता मी करतो ते आसन माझ्यानुसार करत होते पण काय आपण हाफस्टँड म्हणू पिंडासन म्हणू गंडकरण म्हणू पेंटिंग चांगलं होतं त्यामुळे असं पेंटिंगच्या आसनात जोर भर होता. पण ते हाताचं ताकदीवर तू कमरेच्या जरी आपण ताकद दिली तू पेंटिंग म्हणून आसनं कशी करू शकते ते सरांकडे शिकले. त्यांच्यामुळे पुढे म्हणजे वाटतं. त्याच्यानंतर तू अनेक नॅशनल त्यानंतर मी एकही नॅशनल सोडली नसेल आतापर्यंत. आता परवापर्यंत मी नॅशनल खेळते आणि त्याच्यामध्ये मेडल आहे. याच्यासाठी त्याची पहिली नॅशनल खेळलं ती होते दिल्ली सर आले त्याची 7वी पहिली नॅशनल खेळले दिल्लीला. आणि आता मी महाराष्ट्राला मेडल नव्हतं फेडरेशनला म्हणा किंवा शालेय स्कूल गेम्सला म्हणा आणि त्या वर्षीपासून मेडल मिळायला लागलं. पहिल्यांदा हो पहिल्यांदा तुझ्या रूपाने सुरुवात झाली त्याची. सगळ्याची तयारी होती. पण शालेय आणि फेडरेशन याच्यामध्ये काय फरक असतो? शालेय म्हणजे स्कूल लेवलच्या कॉम्पिटिशन ते आपण 12वी पर्यंतच खेळू शकतो. त्या शासनाच्या शासनाच्या स्पर्धा त्या स्कूल म्हणजे आपण जे शाळा त्यांच्या जशा बाकीच्या क्रीडा स्पर्धा होतात तशाच त्याच्यामध्ये होतं. स्पर्धा खेळायला 12वी पर्यंत तुम्ही खेळू शकता आणि ते 14, 17, 19 3 गट असतात. तुम्हाला सिलेबस असतो ABC आसनं आणि 2 ऑप्शन आणि 5 आसनं करायचे असतात. आणि तोच फेडरेशनला काय करत असतो की तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत खेळू शकता असं करू शकता. म्हणजे तुमचे वयोगट येतात तुम्ही कुठल्या शाळेत संबंधित नाही तुमचं स्वतःहून खेळू शकता. असोसिएशनचं पण त्या सुद्धा नॅशनल पर्यंत असतात. नॅशनल पर्यंत असतात आणि त्याच्यातून नॅशनल गेमसाठी सिलेक्शन होतं. नॅशनल गेम्स म्हणा खेलो इंडिया म्हणा. अच्छा त्या फेडरेशन मधून. आणि शालेयमध्ये जर शाळेमध्ये शासनाचा सगळं शासन म्हणजे तुमचा जाण्याचा खर्च सगळं तुम्हाला ती मेडल मिळते स्कॉलरशिप मिळते तुमच्याकडे डायरेक्ट बँक कर्ज मिळते आणि सगळं स्कॉलरशिपच्या शासनातून स्कॉलरशिप मिळते तुम्हाला. पण ते असोसिएशनला तुम्ही स्वतःच्या खर्चाने असोसिएशनच्या खर्चाने तुम्ही लावून येतात. पण खेळाचं करिअर फेडरेशनच्या माध्यमातून पुढे वाढतं. हो जास्त. अच्छा
अच्छा, आतापर्यंत किती नॅशनल खेळलेस? मी शालेयच्या 6 खेळले आहे. योगा फेडरेशन म्हणून वेगवेगळी फेडरेशन आहे त्याच्या 4 खेळले आहे आणि ह्या फेडरेशनच्या म्हणजे NYSF योगासना भारतच्या 5 नॅशनल खेळले आहे. नॅशनल गेम्स 3 खेळले आहे आणि युनिव्हर्सिटी गेम्स 2 खेळले आणि आता खेलो इंडिया सिलेक्शन झालं. वा वा वा. आणि अस्मिता खेलो इंडिया पण 2 खेळले. अच्छा अच्छा, छान छान. आता तुझी नॅशनल आता चालू होती ती आता किती होती? ही नॅशनल गेम्स होते, 30th नॅशनल गेम्स होते ते. म्हणजे त्यामध्ये थोडक्यात इंडिया सगळ्या स्पर्धा ऑलिम्पिक्स ऑलिम्पिक्स म्हटलं अच्छा, देशातलं ऑलिम्पिक. इंडियातले सगळे जे मोठे गेम्स आहेत आणि जे ऑलिम्पिक खेळाडू आहेत ते सगळे खेळतात ते गेम्स. किती आता 39 गेम्स होते सगळे. ते तुम्ही बीच व्हॉलीबॉल म्हणा, खो खो, कबड्डी, बीच स्विमिंग, बाकी सगळे सगळे पोलो वगैरे सगळे गेम होते त्यामध्ये. आणि मोठे मोठे खेळाडू पण खेळतात हे नॅशनल ते खेळतात. आणि महाराष्ट्र आता म्हणजे ओव्हरऑल चॅम्पियनशिप मध्ये आताच कालच रिझल्ट आला. पहिला सर्व्हिसेस आहे म्हणजे आर्मी, नेव्ही आणि सेकंड महाराष्ट्रामध्ये जे फर्स्ट आहे म्हणजे स्टेट मध्ये फर्स्ट आहे ते आपण. त्याच्यामध्ये एक मेडल गोल्ड मेडल मेडल आहे त्याच्यामध्ये एक आमचा त्याच्यासाठी पण आपण एकदा काढलं. पण राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव कसा असतो तुझा आणि आतापर्यंत कुठे कुठे म्हणजे जवळपास देशभर फिरून झाला असेल, स्पर्धांचा अनुभव कसा असतो राष्ट्रीय म्हणजे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय याच्यामध्ये थोडस आपल्याला महाराष्ट्र म्हणायला गेलं तर आता फर्स्ट आपण का त्यासाठी काय कारण आहे की एवढी कॉम्पिटिशन असते की तुम्ही राज्यातलं बाहेर पडणार नॅशनल टूर पहिला विचार करायला तुम्ही नॅशनल राज्यामध्ये नंबर कसा असेल आणि एवढी टफ कॉम्पिटिशन असते. महाराष्ट्र म्हणजे कुठलाही गेम म्हणा सगळ्यामध्ये टफ आहे. योगामध्ये तर म्हणजे खूप टफ कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला नंबर म्हणजे मी पहिला 5 मध्ये आले म्हणजे मी काहीतरी जरासं काहीतरी मिळवलं असं. पुढे खूप कॉम्पिटिशन असते. तेच नॅशनलला म्हणायचं झालं की आपला आधीच बऱ्यापैकी सराव किंवा घेतला कॅम्प लागतात. म्हणजे जर तुमची नॅशनल सिलेक्शन झालं त्याआधी 15-20 दिवसाचे कॅम्प लागतात. तुम्हाला नॅशनलला तशी तयारी करून घेतली जाते की तुम्ही ह्या पुढे तुम्ही बेस्ट कसं देऊ शकता, काय तुम्ही बेस्ट करू शकता. की चांगला कॅम्प घेतला जातो ते एक चांगली हे तो शासनातर्फे सगळं सगळं शासनाचं कोचिंग बाकी सगळं जे आता शालेय स्तरावर बऱ्याच स्थळ असतात कुठे करायला तेव्हा पण त्याचे मार्क आले की तुम्ही तिकडे जाऊन आपलं महाराष्ट्र नाव काढायचं तुम्ही पाठीवर महाराष्ट्र नाव घेऊन येणार त्याचं नाव खाली पडलं नाही पाहिजे त्यानुसार काहीतरी. आणि बरेचसे स्टेट म्हणजे की काय काय स्टेटमध्ये चांगला अनुभव आहे, काय काय ठिकाणी राहायची सोय ही असते. त्या कंडिशन मधून पण आपण आपला परफॉर्मन्स शिकवावं. त्यासाठी पण कॅम्पमध्ये ही करून घेतली जाते की तुम्ही आता समजा गोवाला जाणार, गोवाला खूप गरम असणार आहे, त्या अनुसार तुम्ही हे करा. उत्तराखंडला होती ना आता सरकार तेव्हा खूप थंडी होती. ते शासनाकडनं आम्हाला म्हणजे आता स्वेटर म्हणा सगळी सोय करून तुम्ही फक्त खेळा बाकी सगळं आम्ही तुमचं काय नाही ते आम्ही तुमची काळजी करतो. ते नॅशनल खूप चांगल्या प्रकारे आता पण ते देशात कुठे कुठे नॅशनलच्या निमित्ताने गेले. माझं मी राहिलंय काय ते सांगते कारण फिरून भरपूर बोललेलं सगळं झालं. माझं आता नॉर्थ ईस्ट जास्त राहिलं म्हणजे मेघालय, आसाम, सेवन सिस्टर्स ते नाही झालं. बाकी जवळजवळ सगळं झालं. आणि तू फ्रान्सला पण गेली होतीस, तो नॅशनल मधनं फ्रान्सचा योग कसा आला होता आणि तिथला अनुभव फ्रान्स मध्ये? योगासना फेडरेशनच्या स्पर्धा होता नॅशनलच्या त्याच्यामधनं पहिले ते 3 नंबर झाला ते पुढे जाऊ शकतात. पण ऍक्च्युली ते त्या फेडरेशन की स्वतःला खर्च झाला त्यासाठी मला म्हणजे स्पॉन्सरशिप वगैरे घेऊन मला ती कॉम्पिटिशन खेळता लागली. पण तो पण एक वेगळा अनुभव होता की पहिल्यांदा विमानात किती आठवीत होते, पहिल्यांदा विमानात एवढा लांबचा प्रवास आणि सगळ्या टीम सोबत म्हणजे एवढं काय माहित पण नव्हतं की मी कधी मुंबईला डायरेक्ट पॅरिसला लोकांचं स्वप्न असतं पॅरिस. मी तिकडे पहिल्यांदा म्हणजे एवढं काय मला वाटत नव्हतं की आपण वेगळ्या देशात आहोत. मला एवढं होतं की स्पर्धा खेळायची परफॉर्मन्स आला की मला एवढं डोक्यात कारण का मी तेव्हा त्यांचे स्टीम कार्ड वगैरे पण मी मोठे पण घेऊन गेलेले आणि त्यामुळे
बघ पण इंटरनॅशनल मला तेवढा आनंद बरा वाटतो बरं की नक्की मला आपलं असं एकट्याला motivation वाटतं की मिळालं. मी एकटीच रत्नागिरीमधनं, कारण कोणच नव्हतं. आणि ते कोणी सहज नाही तर कोण नाही कोणीतरी तर आपल्याला जोडीदार. हा की सांग कर हे कर ते कर सांगायला. आणि मला स्वतःची असं स्वतः म्हणजे जी ऑप्शन असं करायची होती, मला विचार करायचं की मी काय करू, हे करू, ते करू. कोणी सांगायला पण हा नसतं. काय, कारण सगळे सांगतात की ही पोस्ट कर, ती पोस्ट कर, हे तुला इकडून सांगायचं. बघ, तिकडून बघ, हे कसं कर. नेहमी सर सांगायला लागतात. पण ते पण नव्हतं, पण की त्याच्यातनं मी स्वतःला लिहू शकले नाही. आता सरांनी काय सांगितलं असतं, काय केलं असतं, बाबा काय बोलले असते, आई काय बोलली असती, तो विचार पण केलेली असं. त्यामुळे ती सिल्वर मिळाली तेव्हा. हो का. बाकी तुझं सरावाचं शेड्यूल काय असतं? म्हणजे मला वाटतं आता इतकी वर्ष तू हे करतेस हो. पण संध्याकाळी तर आता म्हणजे आता मी रेस सुरू आहे माझ्या, तर कॉम्पिटिशन वरनं आले होते. हा, ठीक आहे. हा, पण आता पुन्हा सुरू करणार. पण जर प्रत्येकाची 15-20 दिवस म्हटलं तर सकाळी 6 ते 9 सकाळी प्रॅक्टिस असते. संध्याकाळी 12 ते 2 असते डान्स प्रॅक्टिस. कारण डान्स करायचा सकाळी योगामध्ये म्हणजे ते नवीन आर्टिस्टिक इव्हेंट असेल तर डान्स करावा लागतो. आणि तर 4 ते 9 संध्याकाळी हा एवढी प्रॅक्टिस कंपल्सरी करायला लागते. त्याच्यामध्ये मग जेवण रेस 2 तासमध्ये सगळं ते तुम्ही फक्त ॲडजस्ट करा. तेवढा वेळ प्रॅक्टिस करायला लागते. योगामध्ये योगाच्या नियमित म्हणजे तुमचं योगासन त्याशिवाय आर्टिस्टिक रिदमिक असं वेगवेगळे हो. प्रकार आहेत ना, तर त्याचं काय? एक सिलेबस येतो आपला योगाचा की ही आसनं करून परफॉर्म करायचे. त्याच्यामध्ये ट्रेडिशनल इव्हेंट असतो. त्याच्यामध्ये तुम्ही 5 कंपल्सरी करा आणि तुम्ही 2 ऑप्शनल करा. त्याचं खाल्याला तर त्या पाहिजे. आणि आर्टिस्टिक सिंगल रिदमिक पेअर, आर्टिस्टिक पेअर, आर्टिस्टिक ग्रुप असे 4 इव्हेंट असतात. आर्टिस्टिक पेअरमध्ये पेअर म्हणतात की दोघांनी एक साथ करायचं, पण पिरामिड्स करायचे असतात. तुम्ही योगामध्ये काय पिरामिड्स करून दाखवू शकता, कशी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही योगा करून दाखवू शकता. पिरामिड्स आसनामध्ये हा पण तेच तुम्ही किती इम्प्लिमेंट करताय. आता माझ्यावर एखाद्याने आसन केलं पण मी तिला पकडले, सपोर्ट न देता तुम्ही काय करून दाखवू शकता. हे आर्टिस्टिक पेअरचं असतं. आणि रिदमिक पेअर म्हणजे तुमची शाळेवर तुम्ही होत होते तसं माझं पार्टनर आहे की इतकं सेम आलं पाहिजे. माझ्या कानापासून माझ्या डोक्याच्या पिनपर्यंत सगळं आमचं सेम असलं पाहिजे इतकं. आणि मी माझी हात जर माझ्या शेजारच्या तो हात उचलला पाहिजे. माझा मी जर समजा मी एक साधं आसन करते, स्ट्रेचिंग आसन करते, मी हा पाय उचलला माझ्या शेजारीला तोच पाय करायचा. समजा काय करायचं की माझा ह्या पायाने जास्त स्ट्रेचिंग किंवा त्या पायाने जास्त स्ट्रेचिंग आहे, मी ह्या पायाने जास्त चालत नाही, त्याला मार्क्स कट होतात. ते जरा करायचं आणि प्रॅक्टिस भरपूर खूप करायला लागतं. ते मला वाटतं सेम आलं पाहिजे, ते सिंपल आलं पाहिजे. त्याच्यात मोडी बाबती किंवा असं तुम्ही हे करत होतं की रिदमिकला काय झालं, प्राप्ती आधी खो खो करायची. 5वी पर्यंत खो खो करत होती आणि सर आले तेव्हा म्हणजे आणि ते आपले प्राप्ती आम्ही आपल्या रिदमिकला प्रॅक्टिस करतो. प्राप्ती बाहेर खो खो खेळायची आणि मला संध्याकाळी 8 वाजता बोलायचे की काही जण बाबा घ्यायला आले आणि सर आपल्याला बोलायचं आत येतो, एक हे आसन करून जातो, एक ते आसन करून जातो. आणि बाबा मी ना इकडे थोडे दिवस इकडे घेतो, इकडे येतो, आधी ती करेल होतो आणि तर इकडे येऊन तिकडे जाईल आणि हळूहळू आणि ऍक्च्युली आम्ही आमचं कसं मी आयटी केले
स्पर्धेला गेलीस, तुझ्या आईबाबांचं मोठं योगदान आहे हो. त्याच्याबद्दल. ऍक्च्युली त्यांनी स्वतःहून म्हणजे जास्त इंटरेस्ट घेऊन की नाही काय कशी असते स्पर्धा काय असतं आणि योगा त्यामुळे त्यांना पण नवीन केलं की काय असतं कसं असतं त्यांची पण तेवढी क्युरिओसिटी होती की कसं काय असतं गेम बघूया तरी आमच्या वडील काय केलं पाहिजे की तिचं अजून सुधारणा नाही की नंबर नाही येणार नाही पण काय केलं काय करून घेतलं पाहिजे का तर आधीचं बघायला गेलं तर मी घरी प्रॅक्टिस करायची आईवर जवळजवळ प्रॅक्टिस केली माझी तेव्हा खेळायला हे मला नाही वगैरे असं हे ते मग आम्ही काय केलं पाहिजे की इथं असं अजून हे होईल त्यासाठी ते जास्त करून स्पर्धा नाही यायला लागली की हा बघूया आपण काय करतो आणि नंतर कसं बघायला गेलं तर नंतर आमच्या दोघीमध्ये भांडणं पण बघायची पण दोघींची भांडणं एखाद्या आहे म्हणून सोडवायला पण त्यांचं सगळ्यात मोठं योगदान कारण आताही बघतो मी जिथे नॅशनल असेल म्हणजे स्वतः की आम्ही आता आम्ही दोघी पूर्ण देशभर एकट्याच होतो की आम्ही 20 स्पर्धा स्वतः एकट्याच जातो आणि आता बऱ्याचशा स्पर्धा एक टीम सोबत जाणार तर तिथे रत्नागिरीचं जायचं होतं की आपल्याला ऑफकोर्स लांब जायचं म्हटलं दोघींना जायला लागतं पण ते स्वतः म्हणतात की नाही तुम्ही जावा आधी स्पर्धेला आम्ही आमचं बघून आम्हाला फक्त बघायची स्पर्धा तुम्ही काय परफॉर्म करताय नाही ते जरी म्हणाले बघायचे आहे तरी त्यांचं हे त्याच्या मागचं केवढं आहे की बाबा मुलींना केवढा मेंटली सपोर्ट तिथे बऱ्याचदा असं होतं की मी आता स्टेजवर जाते आणि कोणतं मेंटली तुझं असं राहील का पडशील का असं होतं की मी मेंटली तेवढी नाही की आपण इतकं वेळ केलंय ते मला सांगतो की एवढा वेळ केलायच ना मग कशाला लागायचं हे जे मेंटली मिळतात ते त्याचा पण खूप फायदा होतो तेच मी त्यांचं हे बघितलंय म्हणजे मी सुद्धा अनुभवलेलं आहे त्यांचं अनेक ठिकाणी तर तुझ्या आईबाबांसाठी आपण एक जोरदार टाळ्या कारण मुलं काय अशीच घडत नाही कोणीतरी त्यांच्यासाठी कष्ट घेतलं तुम्ही मनापासून घेतलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामुळेच हे आहे दुसरं म्हणजे तू मगाशी सांगितलंस की आईबाबांची इच्छा होती की खेळ आणि शिक्षण याचं कॉम्बिनेशन नीट असावं आणि मला वाटतं तुझं शैक्षणिक करिअर पण मी बघितलंय तुला 4थीची स्कॉलरशिप आहे 7वीची आहे 10वी 12वी 90% पुढे आहे आताही तू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे सगळं कसं काय जमवलंस म्हणजे त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली असतो ते त्याशिवाय तर हे शक्यच नाही असं तेवढीच मला म्हणा म्हणजे आता मी करत होते स्पर्धा खेळायची पण मी मैत्रिणीला पण सांगितली मला तेवढी मदत पण केली शाळेमध्ये म्हणा आईने म्हणा की हा म्हणजे माझ्या मैत्रिणीकडनं काय नोट्स घेणं हे घेणं तर मी जस्ट बाहेर असते कारण 15-20 दिवस बाहेर असतो तेव्हा मग त्या मैत्रिणीने पण तेवढी मदत केली की हा हे पूर्वाला मला हे पाठवून ठेवले आहे आणि त्या लिहून पण त्याच्या माझ्या काय काय माहिती हा त्यांनी मला त्याच्यामध्ये पण बरीच मदत केली प्राप्तीने म्हणा म्हणजे आता मी आधी जेव्हा खेळत होते तेव्हा प्राप्ती एवढी खेळत नव्हती ती पण शाळेत त्या मैत्रिणीकडनं भया घेणं हे करायचे आणि होत गेला बाजार तसा होत गेला अभ्यासासोबत म्हणजे हे तर सोपं नाही स्कॉलरशिप मदत झाली मेडिटेशन म्हणा थोडं मला यायचं होतं त्याच्याकडे या सगळ्या आयुष्यात आपल्या योगासनं तू खेळतेस आज स्पर्धात्मक तू खेळतेस पण योग म्हणजे त्याची प्रॅक्टिस आणि आपलं आयुष्य किंवा शारीरिक तंदुरुस्ती मानसिक तंदुरुस्ती याचा कसा फायदा होतो आपण तर म्हणतेच ना की एवढ्या स्पर्धा खेळायचे पण एवढं कधी आजारी पडणे एवढा कधी मला माझ्या दिवशी वेळ आले मी भरपूर आजारी पडले स्पर्धेतून आल्या त्याच रुटीन मी पुन्हा त्या रुटीनमध्ये मी जायचे जरी माझं बरंचसं चुकलेलं असायचं पण लगेच मी होऊन जायचं माझं मला असं काही थकवा आहे असं एवढं काही त्रास झालेला नाही मी स्पर्धा एवढं खेळले की आता मी नाही मला नाही झेपणार किंवा मी नाही जात मला हे त्रास होतो याचा कधी मला एक्सपिरियन्स आलेला नाही मी लगेच त्या रुटीनमध्ये मिळून मिसळून होऊन जायचं माझं अभ्यास होऊन जायचा योगासनाचा फायदा म्हणताय हो ट्रेडिशन मला म्हणजे एकदा वाचल्यावर ते लक्षात राहतं असं म्हणजे हे तर मग असं असलं तर योगाचा तेवढा मोठा म्हणजे तुझ्या माध्यमातून आपल्याला केलं नाही आता तेवढं माझं आहे ते कॉन्सन्ट्रेशन किंवा ह्या गोष्टी पण होत असं असतं माझं माझी ती होती की मी वाचून जास्त काय करायचे पाठांतर कधी मी केलं म्हणजे योगाचे मोठे मोठे फायदे त्याचं पण असं कारण का आमचं मेडिटेशन प्राणायाम आणि सर ह्या जलनेची सुधारायची ते पण घ्यायचे बऱ्याच आमचे सगळे क्रिया करून घ्यायचे त्याच्यात सरावामध्ये काय काय असायचं तुमचं आमचा रोज 4 तास तरी आमची रोज शाळा असते आणि आम्ही आधी पूर्ण दिवसभर बिझी राहतो कधी कधी थकवा असा यायचा नाही पूर्ण वेळ म्हणजे कधी एकदा प्रॅक्टिस जातो अशी ही होती कारण तेच जेव्हा कॉम्पिटिशन तेव्हा स्ट्रिक्ट करायचे तेच बाकीच्या वेळी
तुमचे उभा खप्पो असे गेम्स वगैरे पण त्याच्यामध्ये पण योगानंतर ते वॉर्मअप करून घ्यायचे, त्यामुळे मजा यायची त्या ह्याला करायला. आमचं कसं असायचं, आधी पहिला 1-1.5 तास पूर्ण फुल वॉर्मअप, म्हणजे आम्ही खाली झोपले होतो ना, तिथे घामाला हे पूर्ण असं हे पाणी असं रमेबाचं वॉर्मअप करायचं. हो, कारण का बॉडी तुमची जेव्हा पूर्ण गरम होत नाही तसं तुम्ही असं करू शकत नाही, कारण का योगाचा मेन पार्ट आहे की तुम्ही वागताय, तुमच्या बॉडीला पूर्ण बेंड देत आहे. त्यासाठी तेवढं तुम्ही बॉडी गरम केली पाहिजे की तुम्हाला पुढे जाऊन त्रास नाही झाला पाहिजे त्याचा. त्यामुळे तुम्ही पूर्ण फुल वॉर्मअप केलात ना, 1-1.5 तास चांगला वॉर्मअप, म्हणजे पूर्ण घाम येईपर्यंत वॉर्मअप केलात तेवढं. आणि त्यानंतर मग आसनं, ती पण पूर्ण पुढची 2 तास आमची पूर्ण टाइम नुसार, टाइम म्हणजे आता समजा शाळेला टायमिंग कसं लावायचं, 1-1.5 मिनिटं 2.5 मिनिटं हलायचं, तर आमचे 3-3-3.5 मिनिटं तो प्रॅक्टिस करून घ्यायची. म्हणजे तुम्ही स्टेजवर जा, तुम्हाला थरथर वगैरे तो होऊ नये, त्यासाठी म्हणून तेव्हा प्रॅक्टिस घेतली जाईल. तेव्हा स्पर्धा नसतात तेवढा वेळ, त्याहून जास्त घ्यायचं, जास्त 3-3-4 मिनिटं. आणि ती जी आसनं झाली की पुढे खालची आसनांची प्रॅक्टिस, म्हणजे तुम्ही जी ऑप्शनल जाणार 2च करायचे असतात, पण आम्हाला 4-5 तयार सांगायचं, मी ऐकायला सांगणार कुठलं आसन करायचं, 5 ते 8 मिनिटं वरती खालीच पाहिजे असं ऑप्शन. आणि ती 30 सेकंद करायची पुन्हा. मेडिटेशन, तुम्हाला ध्यान म्हणा, ध्यान घ्यायचे. एक कॉम्पिटिशन असते बँगलोरला, त्यासाठी ते आम्हाला क्रिया करायच्या असतात, जलनेती शिकवायची. त्याच्यामध्ये ते आमची करून घ्यायची, जलनेती करून घ्यायची. जलनेतीमध्ये काय असतं? असं कॅन असतं, पाणी इथून घालायचं, काढायचं आणि पुन्हा जलकपाला द्यायचं, तोंडातून पाणी घ्यायचं, नाकात घालायचं. तुमचं सर्दी आपण सगळ्या निघून जातं. सर्दी जास्त ज्यांना होते त्यांनी ते करावं. सुकण्याची असते की याची ट्यूब येते सेंटरची, आणि ती नाकात करायची, या नाकात करायची, नाकात करायची. त्याच कॉम्पिटिशनला करायला करून घ्यायला आपल्या शरीराला फायदा होतो. आणि मेडिटेशन हे या नेती अजून काय असायचं? आणि प्राणायाम आपल्या कपालभाती, भस्त्रिका, हे नॉर्मल रोज सकाळी घ्यायचं. सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट योगाचा प्रकार आहे. सूर्यनमस्कार सगळ्या आजाराचे. बरोबर. आता तुला शिवछत्रपती पुरस्कार 2022-23 म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कारमध्ये योगासनाचा समावेश झाला 2022-23 पहिल्यांदाच. आणि पहिल्यांदाच त्याचा समावेश झाल्यानंतरचा मिळालेला पहिलाच पुरस्कार तुला जाहीर झाला पूर्वाला, त्याच्यासाठी एकदा तुला आपण काय बोलूया. आणि तो अनुभव कसा होता, म्हणजे त्याच्यासाठी ते काय प्रोसेस होती किंवा त्यांचा काय काय फोन आला किंवा योगासन मला गेम असं स्पर्धा म्हणून नाही, मला गेम म्हणून खूप आवड आहे योगाची आधीपासून, की काहीतरी आपल्याला छान एक गोष्ट आहे ती आपण कंटिन्यू केला, आपल्याला ते जमतंय तर आपण करत राहूया. ते आधीपासून तेच कोरोनामध्ये आमच्या कॉम्पिटिशन त्यांनी ऑनलाईन घेतलं, म्हणजे सगळ्यांचं बंद पडलेलं सगळं. पण सगळ्यांनी कारण का आमची आधी सांगितलं आमच्या गेमला काही तुमचं इन्स्ट्रुमेंट लागत नाही, तुम्ही घर बसल्या कुठेही करू शकता. त्यामुळे आमच्या स्पर्धा ऑनलाईन घेतल्या कोरोनामध्ये सुद्धा. मला वाटतं बाकी कसले झाले नसतील पण योगासन पण आमचं 20 पासून पहिली झाली, नवीन फेडरेशन सुरू झाली आणि त्या स्पर्धा सुरू झाल्या. आणि माझं तर नाही कंटिन्यू ठेवायचं, काही कंटिन्यू कंटिन्यू. बरेच जण जे चांगले प्लेअर आहेत ते सगळे बाहेर पडले आणि मी एकटीच होते नॅशनलला. माझ्यापेक्षा एकटीच खेळायला होते आणि एकटीच नॅशनल खेळले तेव्हा. आणि ती माझी पकडली गेली. आता म्हणजे शिवछत्रपतीला 3 मेन हे पकडले जातात, 3 चांगली वर्ष तुमची नॅशनल आणि तुझी सलग 3 वर्ष खेळलेली असली पाहिजे. आणि मी एकटीच खेळत होते, मी सगळ्या सलग खेळले, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 खेळले ना, सगळ्या 1 ते 5 सगळ्या खेळले नॅशनल. अच्छा, त्याचा विचार झाला. आणि त्याचा पण फायदा आहे. माझा अजून काही करून गेम आपण कंटिन्यू करायची, काही फायदा होतो नाही त्याचा करत राहायचा. तो आता मला वाटतं जाहीर झालेला आहे. आता योगामध्ये करिअर करण्यासाठी
किंवा करिअरच्या संधी किंवा खेळण्याच्या संधी आणि त्याच्यासाठी आवश्यक मुलांनी जर योगाकडे वळायचं असेल तर तुझ्यामध्ये काय सांगशील मुलांसाठी कमी? आता ह्या आधी योगामध्ये तर जास्त शालेय स्तरावरील काही स्कॉलरशिप मिळवली तेवढी, पण तेच आता एशियनसाठी नॅशनल गेमसाठी त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्राईज मनी सुरू झाले. म्हणजे स्कॉलरशिप मिळतात पण त्या लाखात मिळतात. आता गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ ते गोल्डसाठी 7 लाख मिळतात, सिल्वरसाठी 5 लाख मिळतात आणि ब्रॉन्झसाठी 3 लाख मिळतात. असे मेडल्स जर तुम्हाला मिळाले तर त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप मिळते शासनाकडून. नॅशनल गेम्स खेळले शासनाकडून मिळतात. त्या तुम्ही प्रोत्साहन पुढे ते आता इन्क्लूड करते. आता एशियनमध्ये इन्क्लूड आता एशियन स्पर्धा खेळतात त्यासाठी पण तुम्ही तेवढं मेहनतीने स्पर्धा खेळली निवड झाली तुमची तर त्यासाठी पण ज्युनियर्सच्या ज्या खेलो इंडिया असतात म्हणजे अंडर 18 ते फक्त मोठ्या मध्ये नाही, अंडर 18 साठी पण ज्या खेलो इंडिया त्यामुळे 5-3 म्हणजे 5 लाख 3 लाख 2 लाख असे प्राइस शासनाकडून मिळतात जर तुम्हाला मेडल प्राप्त झाली तर. तसंच आणि आता ह्याच्यासाठी एमपीएससीसाठी पण समावेश झाला 5% आरक्षणामध्ये जॉबसाठी पण दोघांचे प्रयत्न सुरू आहेत अजून आणि होणार. तर शिवसेनेसाठी पण झालाय त्याच्यामध्ये पण क्रीडा क्षेत्रात काही जॉब्स ऑपॉर्च्युनिटी ओपन होत आहेत योगासाठी. आणि ते तुम्ही पुढे आणि आता ते एनआयएस कोच थ्रू म्हणजे योगासनासाठी खूप मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे की जे एनआयएस प्रॅक्टिकल आहे त्यांच्या थ्रू जर तुम्ही डिग्री घेतली कोचसाठी पण करिअर मोठ्या प्रमाणात ओपन झालेलं आहे योगासाठी. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण खूप मोठ्या प्रमाणात शिवाय कोचिंग किंवा हे पण जिथे कोचिंग आता अवेलेबल नाहीये किंवा असं ग्रामीण भाग असेल तर मुलांनी योगासनासाठी म्हणजे बेसिक काय गोष्टी कराव्या किंवा त्याच्यासाठी व्यायाम काय आवश्यक आहे किंवा असं काय सांगता येईल? तुम्ही जो तुमचा नॉर्मल वॉर्मअप करताय तोच पूर्ण मन लावून सगळ्यात जास्त की मला कोणतरी सांगतंय म्हणून मी करतो हे नाही. स्वतःची इच्छा आहे की मला काहीतरी करायचं. ही पहिली इच्छा असेल ना की मला हे असं जमत नाहीये मी रोज प्रॅक्टिस करायची आणि मग आपण जवळ लागतो. कारण का असा गेम आहे की तुम्ही स्वतःसाठी पण करू शकता किंवा कोणाला टेन्शन आणि आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत. माझे ज्या किती मैत्रिणी आहेत की त्यांचा म्हणजे मोठ्या लेवलच्या पण होतात स्वतः मोबाईल लावतात असं करतात की हा हे असं होतंय मी पुन्हा व्हिडिओ रिव्ह्यू करते. आम्ही पण हेच करतो. आम्ही जेव्हा मुंबईला होतो सगळं मोबाईल लावायचो असं करतो आम्ही असं करतो हा सरांना पाठवलं किंवा असं कोणाला तरी तुम्ही एका कुठल्या पोचलाय का की माझं असं बरोबर आहे का कोणाला पाठवू शकता. कारण बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मला पण बरेच कोच म्हणून ऑनलाईन प्रॅक्टिस पण घेतात जॉब ऑपॉर्च्युनिटी पण किंवा आपल्याला कोचिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून पण आणि जास्त अशी फी पण नाही की तुम्ही ते स्वतः लोक घ्यायला पण तयार फक्त आपली इच्छा असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य ठिकाणी कष्ट जे तू भेटलेस आजपर्यंत मला वाटतं 12-13 वर्ष जास्त झाले सध्या तुझं रुटीन काय आहे? सध्या की कारण का आता एवढ्या कॉम्पिटिशन्स होतात कारण का चांगले दरवाजे उघडल्यानंतर ना कसं त्या आता उघडले योगासाठी कारण का जेवढ्या ज्या जास्त त्या खेळायला गेलं होतं नॅशनल गेम्स म्हणा खेलो इंडिया म्हणा अस्मिता म्हणा त्या फक्त आतापर्यंत योगा समाज खेळत होत्या खेळायला कारण का दरवर्षी 2 स्पर्धा खेळायचो आणि ते तर इतके कंटिन्यूस स्पर्धा होतात. आता मी स्वतः इंजिनिअरिंग झाले पण मी जॉबकडे न आता इकडे हे केलं की नाही माझी बहीण पण जॉब करत होती तिने तो थांबवला जॉब आणि म्हणलं की आता हे जेवढं करता येईल इतके छान संधी मिळते तुम्ही साईडला इन्कम पण होते तुमच्या जन्म आणि स्पर्धा खेळायला मिळेल. आता माझं रुटीन आता मी एका दुसरे दिवस घरी असते बाकी पूर्ण वेळ मी बाहेर स्पर्धा खेळते आणि थोडंफार मिळालं वयानुसार पण वयोगटानुसार पण आहे त्यामुळे जेव्हा आता मला चान्स मिळतो मी पूर्ण खेळणार आहे आणि खेळत राहील. तसं मला मिळतंय नंबर आणि मला माझं बॉडी मला साथ देते आणि चान्स चांगली होतात तसं. याच्या पुढे भविष्यात म्हणजे योगा मध्ये कोचिंग किंवा अशाकडे वळायचा विचार आहे भविष्यात की काय? माझी इच्छा अशी आहे की मला खेळत राहायचंय पण पुढे काय असं तू काय ठरवलंस पुढे नाही खेळत राहायचं जॉब बघू आता काही
शक्य आहे तोपर्यंत आधी खेळायचं. सध्या तुम्हाला वाटतं नागपूर युनिव्हर्सिटीत हो, आता थेवेटला खेळते युनिव्हर्सिटीसाठी. खेलो इंडियाचा कधी आहे म्हणजे त्याचा आणि कॅम्प वगैरे असतो हो, ना? कॅम्प असतो, त्याचा 15 दिवसाचा कॅम्प असतो. नागपूरला असतो. आणि तिथून मग तिथे स्पर्धा असेल तिथे. अजून नक्की स्पर्धा तारीख आणि कुठे आहे स्पर्धा माहित नाही. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशला होत्या, लखनौला. या वर्षी बघू कुठे आहे त्याला. स्पर्धेतला एखादा अनुभव सांग, खास हा, लक्षात नॅशनल राहिलेला. स्पर्धेतला एखादा लक्षात राहिलेला अनुभव किंवा असा म्हणजे कशा म्हणजे कुठे तुला एखादी अमुक स्पर्धा माझ्या लक्षात राहिली, तिथे असं झालं तसं झालं किंवा असं काहीतरी एखादं किंवा बेस्ट तुझा बेस्ट परफॉर्मन्स सगळ्यातला असेल किंवा इथे माझं सगळ्यात बेस्ट झालं होतं असा काही एखादा अनुभव तुला? पहिल्या सगळ्यात पहिल्यांदी जेव्हा नॅशनलला सिलेक्शन झालं तेव्हा काहीच माहित नव्हतं योगा म्हणजे मी नॅशनलला सिलेक्ट झालेले 7वी असताना. आणि योगा म्हणजे माहिती नाही तुला आसनं करायचं कॅम्प असतो, आसनं जायचं काहीच माहित नव्हतं. मी आपल्या डायरेक्टली मला वाटलं औरंगाबादचा कॅम्प होता तिथे आता वाटलं माहिती स्पर्धा आहे माझी. मला नंतर तरी दिल्लीला स्पर्धा आहे माझी म्हणून. ऍक्च्युली कॅम्प सगळे दिवस मी कॅम्पमध्ये गेला आणि स्पर्धेला गेलो आणि एवढं कधी तरी गेलं नव्हतं. तेव्हा होतं -1-0°C टेम्परेचर दिल्लीत होतं. आणि एवढी थंडी कधी अनुभवली नाही. मोठी 7वीत काहीच माहित नाही. कधी आईला राहिले नव्हते आणि सर त्यासोबत पण तेव्हा भीती वाटायची ऑफकोर्स कारण त्याला लहान होतं कधी जेवढं बोललेलं नाही करायची. आणि तेव्हा असं एकटं वाटलेलं पण ते सोबत मैत्रिणी होत्या सगळ्या त्यांनी केलं की नाही हे कर. आणि तेच आम्ही वरती स्टेजवर गरम पाण्याचे बॉटल वगैरे घेऊन गेलेलो आणि सगळ्यांना एक्सपेक्ट असतं की आता कधी भारताला मेडल मिळालं नाही. त्या वर्षी पण कधी मिळालं नव्हतं. आणि 40 सगळ्यात टफ फूड आणि कधी मिळालं आणि सगळेजण करत असणार. कोणाला माहिती तेवढं तरी काय लहान मुली असं करणार 10-12 वर्षाच्या मुली काय असं करणार सगळ्यांना की कोण ठेवणार एवढ्या थंडी सगळी असणार. जो असं करायचं सगळ्यांचे पाय गोळे पाय लोकांचे सारखे लोक ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन होते लोकांना एवढं. आणि आम्ही 5 जणांनी तेव्हा परफॉर्मन्स सुरू होता आणि माझं असं होतं की 5व्या नंबरला होते 1, 2, 3, 4, 5 हा. आणि महाराष्ट्राची टीम हा आणि आमच्यामध्ये एकीला कोणातरी काहीतरी झालं आणि मी टॉप 4चे मार्क पकडले. आणि मी माझी आपल्याला सांगते की मी टॉप 4 आणि मला ऍड होऊन आणि आमच्या मेडलला आमच्या टीमला ब्रॉन्झ मेडल मिळाले. तेव्हा सांगितलं की सगळ्यांना मिळणार नाही मेडल. आणि तेव्हा मिळाला तो आनंद मला खूप भारी वाटलं की असं पहिल्यांदा मी कधी आले स्पर्धेला मला काहीच माहिती नाही. तुझ्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला खूप आनंद आला त्यावेळी. सगळ्यांना एक्सपेक्टेड नव्हतं की ते झालं. आनंद आला. आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशातला एखादा दिल्ली, पंजाब, बंगलोर आणि पंजाबला त्याच वर्षी पंजाबला त्या वर्षी मग आई म्हणून की नाही मला स्पर्धेला असं होती वेगळं वाटलं ह्या मी पंजाबला या माझं. तेव्हा प्राप्ती खेळत होती सोबत आलेली पण तेव्हा पण म्हणत मी पहिले नॅशनल बघितलं होतं तिला आणि आईला पण सोबत होते. आणि त्या वर्षी ते थोडा कॉन्फिडन्स वाढला मस्त की हा असं आपली छान त्या वर्षी मग त्या 14 मार्शल आर्टला त्याला मिळलं नव्हतं. 36 वर्षानंतर मार्शलला पहिलं गोल्ड मिळवून दिलं त्या वर्षी. तुझ्या कामगिरीमुळे वैयक्तिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदा पदक मिळालं आणि मग तेव्हापासून महाराष्ट्र पुढे आता गाजतोच आहे. प्रश्न विचारला तुला योगाची आवड कितव्या वर्षापासून सुरू झाली आणि आताच्या ह्या भावी पिढीला तू काय सजेशन योगाचा म्हणजे असतात शाळेमध्ये जिल्ह्यातला योगाचा तास असतो. तास म्हणजे घेतात म्हणजे योगासनं करून घेतात. आणि मला तेव्हा होतं की घरी आई बाबा बोलले की काहीतरी गेम आपण असावा. आणि आई बोलली की तुला आवड आहे ना योगाची म्हणजे योगाचा पिरियड त्यांचा काही सांग मॅडम आहे. त्या मॅम पण बोलल्या की लवचिक तर चांगली आहे हिच्या आपण कॉम्पिटिशनला खेळूया. पहिल्याची आवडच चांगली योगा ती काय काय असं एक होती आणि त्याही सोबत नव्हतं. त्याच्यामध्ये खरं त्याने सातत्य ठेवलं. मला आवड आपोआप निर्माण झाली आणि आता ती सोडून दिली. खूप आवड आहे. पहिली कॉम्पिटिशन तू कुठे जिंकली? हा पुढे कसा प्रवास खूप आधीपासून सगळं सांगितलं. त्या व्यतिरिक्त काय असेल तर विचार
महाराष्ट्रातल्या योगामधल्या संधी म्हणजे कोचिंगमधल्या किंवा इतर राज्यात तू फिरलीस तर त्याच्यात तुला काय फरक जाणवला? हा ते स्ट्रेचिंग जे घेतात आपल्याकडे म्हणजे तिकडची मुलं स्ट्रॉंग वाटली का जास्त? हा तेच प्रत्येकाच्या असं म्हणतात कारण का प्रत्येकाच्या घेण्याचे बघितलं ते वेस्ट बेंगॉलचे जे बघितलं बंगालचे लोक भरपूर त्यांच्याकडे लवचिकता पण भरपूर असते आणि हातात ताकद पण त्यांची. आपल्याकडे काय लोकांचं कसं आहे एकतर लोकांमध्ये हातात ताकद जास्त आहे किंवा बेंडिंग जास्त आहे किंवा दोघांचं दोन दिवशी कळकटी लागतं पण तिकडच्या लोकांना ते जास्त आहे पण त्याच्यामध्ये स्थिरता किंवा जे आता आपण पोस्ट स्ट्रेंथ म्हणतो ती थोडी कमी पडते त्यांची त्यामुळे उत्तरपासून असं की ते थोडे फरकामध्ये तेच आपल्याकडे हरियाणामध्ये त्यांच्याकडे हँड स्ट्रेंथ जास्त आहे त्यामुळे जी बॅलन्सिंगची आसनं म्हणजे किंवा एकमेकांवर आसन करण्यामध्ये पण ते जे पिरामिड्स वगैरे करण्यामध्ये त्यांच्यामध्ये ते जास्त आहे त्यामुळे ते प्रत्येकाची वेगळी काहीतरी प्लस पॉईंट. हा प्लस पॉईंट आहे एक्सप्रेशन हे पण आता पकडलं जातं योगामध्ये त्यामुळे प्रत्येकाचं तमिळनाडूचे एका लोक त्यांचे जे डान्स करण्याचे जे भरतनाट्यम स्किल्स आहेत ते त्यांच्यामध्ये जास्त ते थोडं थोडं आपण कसं केलं मास्टरमध्ये त्यांनी आता काय केलं सगळ्यांकडे थोडं थोडं बघून आपण ते सगळं आत्मसात केलंय आणि आपण ते परिपूर्ण आपण कल्पना सोडून जातो. निधमी किंवा या हा निधमी त्याचा उपयोग होत असेल ते उपयोग होतो. डान्स. हो. त्यामध्ये बऱ्याचशा जे अकॅडमीज आहेत कोचिंगसाठी ते खास कोरिओग्राफर रिक्रूट करतात हे बसवण्यासाठी किंवा डान्स क्लासेसला खास हे करतात की त्याच्यामध्ये पण पकडला जातं किती छान तुमचं किती चांगली आहे तुम्ही काय तुमचं शिवाचं गाणं आहे तुम्ही तो रौद्ररूप दाखवताय का रौद्ररूप आहे का तुमच्यामध्ये ते सगळं बघितलं जातं तुमचं राधाकृष्णचं गाणं आहे त्याच्यामध्ये तुमचं ते कृष्णाचा रूप आहे का हे सगळं आहे का ते सगळं बघितलं जातं. वेगवेगळ्या आणि ह्या ज्या स्पर्धांमध्ये जजिंग जे होतं त्याचाही तुला खूप अनुभव आला असेल आता मी सुद्धा बघितले अशा काही गोष्टी की त्याची कुवत असताना त्याला डावलं जातं किंवा असं पण नॅशनल लेवलला पण ह्या गोष्टी होत असाव्यात. बऱ्याचशा गेममध्ये आता होतं की थोडंफार चीटिंग पुढे मागे पण आता आपण बऱ्याच वेळेला ओपन मार्किंग सिस्टीम आली की तुम्ही जे मार्क्स येतात ना ते ते दाखवत नाही इव्हन आता जास्त सीए म्हणून एक सॉफ्टवेअर आहे तुम्ही जो फीड करायला दाखवत नाही तरी तुमचे इथे स्क्रीनवर म्हणजे तुमचे ऍडिशन होऊन लगेच स्क्रीनवर येऊन दाखवलं बदलले हे होऊन जातं त्यामुळे तुमची रिझल्ट लगेच तुम्हाला स्क्रीनवर दिसतो म्हणजे आता आमचं जे लाईव्ह होतं आता ही स्पर्धा झाली ना युट्यूबला योगासना भारत म्हणून बघितलं ना त्यामुळे सगळे परफॉर्मन्स तुम्हाला दिसतील आणि सगळे परफॉर्मन्स झाले तुमचे हा युट्यूबला पण दिसतं लगेच स्क्रीन दिसते की हा अरे हा एवढं मार्क लगेच कळतं त्यामुळे तुमचं रिझल्ट काय तुम्हाला लगेच कळून जातं. त्याच्यानंतर एकदा ह्याच्यानंतर काय त्याच्यात बदलायला स्कोप नाही काय प्रोटेस्ट वगैरे येतात तुम्ही प्रोटेस्ट होते मला वाटतं की माझे मार्क्स बरोबर नाही आणि तेच मी मग प्रोटेस्ट टाकू शकते की मला हे चुकीचं वाटतंय मी ह्या माझ्या परफॉर्मन्सने प्रोटेस्ट आहे त्याच्यानुसार तुमचा रिझल्ट चेंज पण होऊ शकतो थर्ड पर्सन तुम्ही अपील करायला रिव्ह्यू बघा तुमचा एक माणूस जाऊन तुम्ही हे करू शकता की काय तुमचं आणि ते तुमचं उत्तर तुमच्या प्रोटेस्टला काय तुमचं काय हे आहे ते दास मागायची संधी हो पूर्वी मला तेवढं रिझल्ट झाला पाहिजे तुम्ही रिव्ह्यू करा तुमचा व्हिडिओ पुन्हा आणि सगळं आता लाईव्ह सुरू होतं ब्रॉडकास्ट पूर्ण सगळं लाईव्ह करतात त्यामुळे कोणीही तुमचा जगात कुठल्याही कोण्यातून कोणीही तुमचा परफॉर्मन्स बघू शकतं आणि त्याच्यावर सांगून की हा तुमचं बाहेरला तुमचं नव्हतं झालं असं कळू पण शकतो. मार्किंग सिस्टीम असते ना ती स्पर्धा किती मार्कांचं काय असतं ते मला आता शालेयला बघायला गेलं तर जी आसनं आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कंपल्सरी करायचे असतात आणि 2 ऑप्शनल असतात तरी 10 मार्कांपैकी असतात 5 जज असतात प्रत्येक जण मार्क्स देणार तुला 10 पैकी आणि त्याच्यामध्ये हायएस्ट म्हणजे आता मी माझ्या कोचिंगमध्ये आहे आणि मी जजिंगला बसते आणि हे तिच्या विरुद्ध आहे मी समजा जास्त मार्क दिले आणि मी याला मुद्दाम कमी दिले आणि बाकी 3 पण न्यूट्रल आहे तुमच्या याच्यामध्ये जे हायएस्ट आहे आणि जे लोएस्ट आहे ते कट होतं आणि जे तुमच्या मार्क्स आहे ॲव्हरेजमध्ये
कॉस्ट्युम तुमचा ती तुमच्या आता सगळी रुद्रा लोक शंभराचे घेते माझं कॉस्ट्युम त्यानुसार आहे का आता गरजन जिल्हा मेन घालतात ते त्या ह्याला हे करू अनुसरून तुमच्या डान्सला ते सगळं बघितलं माझा मेकअप कसा आहे त्याचे सगळे मार्क्स असतात त्याला 140 मार्क्स त्याला मिळतो तुझ्या आणि त्याच्यावर पण सेम हायस्ट बेस्ट करतो म्हणजे तुमचे कुठे असली तुमचं ते जास्त तुमचा भेदभाव होऊ नये म्हणून ते हायस्ट बेस्ट मार्किंग हो बाकी कोणाला काही विचारायचं आहार कसा असावा म्हणून मी म्हणजे असं डाएट असं काय स्पेसिफिकली नॉर्मल आपलं जे आपण नॉर्मल आहार करतो जास्त फास्टिंग टाळावं सगळे खातात पण अति नाही नॉर्मल तुमचं जे डेलीचं जेवण आहे ते फक्त आसनांच्या मी 3 तास खायचं नाही आणि असं झाल्यावर अर्धा तास थांबा मग त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता फक्त त्यांना काय कायना आपण सवय असते की तुम्ही काही ताकदीच्यासाठी वगैरे म्हणजे परफॉर्मन्सच्या आधी तुम्ही काही खाऊ शकता ताकदीसाठी शेंगदाण्याचा लाडू खाल्ला किंवा किती खाल्ले ते अलाउड आहे म्हणजे असं प्रॉपर भरपेट जेवण तुम्ही असं करू शकत नाही का? असा प्रश्न म्हणजे आता मला काही एवढे दोघांना जमत नाही पण एक साधारण मी सुरुवात करायची असेल मला तर साधारण किती वेळ आणि कोणती आसनं करावी म्हणजे कपाला किंवा ते नाही पण सूर्यनमस्कार किती घालावे आता मी म्हणून की जे जास्त म्हणजे सगळे नॉर्मल लाईफमध्ये मला असं काही कॉम्पिटिशनसाठी नाही पण तो जो आपला तुम्ही युट्यूबला वगैरे पण टाकते नॉर्मल वॉर्म असतो तो नॉर्मल ते साईड स्टेप असतील किंवा तो करत असेल नॉर्मल वॉर्मअप केला आणि आसनं म्हणजे ना साधी वृक्षासन ताडासनचे 4 प्रकार वेगवेगळे नंदासनचे प्रकार भुजंगासनाचे प्रकार हे जरी केले ना तर खूप फायदा होऊ शकतो यासाठी किंवा नॉर्मल सूर्यनमस्कार जरी घातले 10 आठवड्याचे 12 आठवड्याचे खूप फायदा होऊ शकतो यासाठी म्हणजे तुमचं आपोआप कळत नाही माझ्या आई बाबा दोघं पण आमच्यासोबत कंटिन्यू करतात त्यांचं पण सलग 1-2 महिना तरी कंटिन्यू केलं की त्यांचं पण आपोआप पेंडिंग वाढायला लागतं जरी गरज आहे तरी आपोआप वाढायला लागतं पण तुम्ही सातत्याने फायदा होतो त्यामुळे नंतर ते जिमचं बघायला गेलं तर जिमिंगला तुम्ही जेवढं हे करता म्हणजे वेट लूज करता तेवढं तुम्ही जर थांबला तर वेट गेन व्हायला सुरू होते तेच योगासनाचा हा फायदा आहे की तुम्हाला रिझल्ट लेट मिळतात पण तुम्ही ते सतत ठेवलं ना की जे तुमचं लूज झालंय ते तुमचं कंटिन्यू करत राहतं तो फायदा आहे काही नसलं तर आपण केवढा करूया दुसऱ्या माहितीसाठी म्हणून ते पूर्वी कुंभेकर सर आणि किरण जोशी सर दादा जोशी मॅडम या GGPS आणि शिर्केला प्रॅक्टिस द्यायच्या तसं आता जर मुलांना काही शिकायचं असतं पण बाहेरच्या मला आठवतं की शिर्केला ते बाहेरची मुलं पण असले तरी चालायची प्रॅक्टिसला तसं आता तिथे सुरू आहे म्हणजे शाळा बाह्य मुलं असते किंवा इकडे पावसची आहेत किंवा दुसरीकडची आहेत तरी पण ते शाळा अच्छा तिथे ते अवेलेबल आहे आता मुलांसाठी जर कोणाला असलं तरी पण तिथे सोय आहे ही पूर्वी पण होती त्या काळात कुठे कसं आल्यापासून तुझं आता शेड्यूलच एवढं हे असं मला स्वतः पर्सनली एकदा मी कोचिंग मला जसं कम्पेअर मी कंटिन्यू करत तू आगे बढो म्हणते का मला छत्रपती पुरस्कारात अजून एक भविष्यात तुला चांगलं योगामध्ये यश मिळो तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण आपण शेवटाकडे आपण छोटासा सत्कार करूया आपण आपण खरं तर इथे वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावतो त्यांच्या आयुष्यातला प्रवास शिकवण्यासाठी या मुलीचा छोटासाच प्रवास आहे पण तो सगळ्यांना प्रेरणा नाहीये कारण महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळणं मला आठवतं की रत्नागिरीत माझ्या माहितीत एक प्रियदर्शनी संपदा चौपटकर मला आठवतंय तेव्हा त्याची मोठी मिरवणूक वगैरे काढली मला वाटतं रत्नागिरीचा पहिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता
त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी प्रियदर्शनी जागुष्टे आणि कॅरममध्ये विराज अकबरी हे लोक मला आठवतात. ऐश्वर्या सावंत खो खो मध्ये गेला अपेक्षा हो हा म्हणजे खो खो मध्ये सगळ्या मुलींना मिळाला आणि हा पूर्वज मिळवणं आपण नॅशनल खेळ आपण बघितलेले पहिले आणि मग फ्रान्स मध्ये आल्यानंतर अशी तुला तुझा प्रवास छोटा असला तरी तो खूप प्रेरणादायी आहे आणि आमच्या रत्नागिरीला आम्हाला सगळ्यांना भूषणावर आहे. खरं तर महाराष्ट्राला भूषणावर आहे कारण पहिला शिवछत्रपती पुरस्कार योगासना होता आणि तो आमच्या रत्नागिरीच्या पूर्वाला गेलेला. त्याबद्दल आपण छोटासा सत्कार करूया आपण.